Hello students, welcome to the next lecture of oscillations. ऑसिलेशन्सच्या या लेक्चरमध्ये आपल्याला सिंपल पेंड्युलमचा कॉन्सेप्ट शिकायचा आहे. पेंड्युलम हा शब्द आपण ऐकलाय का ह्याच्यापूर्वी? तर हो, ऐकलाय. जेव्हा आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन घेत होतो त्यावेळेला मी ऑसिलेशनचं एक्झाम्पल म्हणून पेंड्युलम सांगितलेला तुम्हाला. पेंड्युलम म्हणजे घड्याळाचा दोलक असतो. दोलक बघा कसा, तर बघा तो दोलक कसा असतो बघा. घड्याळ असते अशी, त्या घड्याळाचा दोलक असा असतो आणि घड्याळानुसार तो असा टॉंग 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 असा काय करत असतो, ऑसिलेट करत असतो, बरोबर. तर तो पेंड्युलम जो असतो त्याचा एक स्पेशल प्रकारचं पेंड्युलम असतो ज्याला आपण सिंपल पेंड्युलम असं म्हणतो. घड्याळाचा जो पेंड्युलम असतो ना त्याला सेकंड्स पेंड्युलम म्हणतात. का म्हणतात जानेंगे, उस आंसर उस सवाल का जवाब इस सेशन में हम जानेंगे. ह्याच्यामध्ये त्याचं उत्तर शोधूया. पण अगोदर आपण सुरुवात करूया. व्हॉट इज सिंपल पेंड्युलम? सो द नेम ऑफ द पॉइंट इज, क्या नाम है पॉइंट का? सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलम. ओके, बघा. तर सिंपल पेंड्युलममध्ये पहिला पॉइंट आपल्याला डिस्कस करायचा आहे ज्याला म्हणायचं आयडियल सिंपल पेंड्युलम. काय? आयडियल सिंपल पेंड्युलम. बघा आता आयडियल सिंपल पेंड्युलम काय प्रकार असतो बघा. आयडियल सिंपल पेंड्युलम इज अ हेवी पार्टिकल, एकदम हेवी असा पार्टिकल असतो, सस्पेंडेड बाय मासलेस इनएक्सटेन्सिबल. आणि म्हणजे काय बघा, हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय मासलेस इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. म्हणजे काय बघा, आयडियल सिंपल पेंड्युलम म्हणजे काय? अन आयडियल सिंपल पेंड्युलम an ideal simple pendulum is a heavy mass suspended by heavy particle म्हणूया. हेवी मास म्हणण्यापेक्षा म्हणूया हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय अ massless inextensible and flexible string from a rigid support. म्हणजे काय घ्यायचा, एक रिजिड सपोर्ट घ्यायचा आणि त्या रिजिड सपोर्टपासून एक हेवी पार्टिकल, एकदम असा मजबूत असणारा, असा हेवी म्हणजे वजनदार असणारा एक पार्टिकल घ्यायचा आणि त्या पार्टिकलला एका मासलेस इनएक्सटेन्सिबल आणि फ्लेक्झिबल स्ट्रिंगनी काय करायचं, सस्पेंड करायचं आणि जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणायचं आयडियल सिंपल पेंड्युलम. पण प्रॅक्टिकली असा आयडियल सिंपल पेंड्युलम एक्झिस्ट करत नाही. का करत नाही? तर एकतर पहिली गोष्ट, हेवी पार्टिकल, एखादा पार्टिकल आहे, पार्टिकल म्हणजे अतिशय लहान असणार आहे आणि तो हेवी असणार आहे, हेच मुळात प्रॅक्टिकली शक्य नाही. हा एक पहिला प्रॉब्लेम. दुसरा म्हणजे आपण जी स्ट्रिंग वापरणार आहे त्या स्ट्रिंगला मासच नाही आहे, म्हणजे पूर्ण ती स्ट्रिंग कशी आहे, मासलेस, तेही प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. दुसरी गोष्ट, ती स्ट्रिंग एक इनएक्सटेन्सिबल आहे, म्हणजे तुम्ही त्या स्ट्रिंगला जर समजा हेवी वेट जोडलं तरी सुद्धा त्याची लेंथ वाढणार नाही. असं होतं का? तर होत नाही. आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण बघतो, आपण जर एखादी दोरी घेतली आणि त्या दोरीला जर एखादा हेवी पार्टिकल जोडला तर त्या दोरीची लेंथ काय होते, वाढते. म्हणजे इनएक्सटेन्सिबल सुद्धा प्रॅक्टिकली शक्य आहे का? तर नाही. ओके, म्हणून आयडियल सिंपल पेंड्युलम एक्झिस्ट करत नाही. डेफिनेशन लिहून घ्या आयडियल सिंपल पेंड्युलमची. अन आयडियल सिंपल पेंड्युलम इज अ हेवी पार्टिकल सस्पेंडेड बाय इनएक्सटेन्सिबल फ्लेक्झिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. पण आयडियल सिंपल पेंड्युलम नावाचा कॉन्सेप्ट किंवा आयडियल सिंपल पेंड्युलम नावाची संकल्पना प्रॅक्टिकली एक्झिस्ट करत नाही. मग याच्यावर सोल्युशन काय? तर प्रॅक्टिकली एक नवीन वेगळ्या प्रकारची सिंपल पेंड्युलम डिझाईन केली गेली ज्याला प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम म्हटलं गेलं. ती प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम काय असते ते आपण बघूया. आयडियल सिंपल पेंड्युलमची डेफिनेशन घेऊन घेतली सगळ्यांनी. आयडियल सिंपल पेंड्युलम नावाची संकल्पना प्रॅक्टिकली एक्झिस्ट करत नाही, म्हणून मग आपल्याला काय केलं, आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंड्युलम नावाची एक पेंड्युलम डिझाईन केली. सो द व्हेरी नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर इज
प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. ऐका आता प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम काय असतं बघा. प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम इज अ हेवी डेन्स स्मॉल स्पियर. म्हणजे एकदम स्पेरिकल बॉडी घ्यायची मेटलची, ती एक तर हेवी असली पाहिजे, डेन्स असली पाहिजे. ओके, आणि त्या स्पियरला म्हणतात बॉब. आणि त्या बॉबला एका लाईट म्हणजे मासलेस नाही पण लाईट म्हणजे हलक्या आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगनं काय करायचं, सस्पेंड करायचं. बघा म्हणजे काय, प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम, practical simple pendulum is defined as a heavy dense sphere ज्याला म्हटलं जातं बॉब. त्या हेवी डेन्स स्पियरला काय म्हटलं जातं, बॉब. सस्पेंडेड बाय लाईट. लाईट म्हणजे हलकी, LIGHT लाईट स्पेलिंग जरी सेम असली तरी लाईट जी असते ती तो प्रकाश वेगळा. ही लाईट म्हणजे हलकी लाईट, इनएक्सटेन्सिबल म्हणजे शक्यतो ज्याची लेंथ वाढणार नाही अशी इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट. ओके, म्हणजे काय करायचं बघा, अशा प्रकारचा काय घ्यायचा, रिजिड सपोर्ट घ्यायचा लाईक दिस. ओके, या रिजिड सपोर्टला एक काय जोडायची, अशी लाईट इनएक्सटेन्सिबल अशी काय जोडली, स्ट्रिंग. आणि या स्ट्रिंगला एक हेवी डेन्स स्पेरिकल बॉब म्हणजे अशी स्पेरिकल बॉडी जोडली. बघा अशी ही स्पेरिकल बॉडी कशी आहे, हा जो स्पियर आहे हा कसा आहे, हेवी आहे, डेन्स आहे. ह्याला काय म्हणायचं, बॉब. काय म्हणायचं, बॉब. ओके, आणि ही असेल स्ट्रिंग आणि हा काय असेल, रिजिड सपोर्ट. हे जे स्ट्रक्चर तयार झालं या स्ट्रक्चरला म्हणायचं प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम, जी आपण प्रॅक्टिकली तयार करू शकतो. जी 100% आयडियल सिम्पल पेंड्युलमला मॅच होणार नाही, पण 95% 95% to 99% त्या प्रकारे ती काम करते. म्हणून आपण प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम वापरतो. सो गेट इट, व्हॉट इज प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. काय असतो प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम बघा. प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम इज डिफाइंड ॲज अ हेवी डेन्स स्पियर ज्याला काय म्हटलं जातं, बॉब, सस्पेंडेड बाय लाईट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम रिजिड सपोर्ट इज कॉल्ड ॲज प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. मग आता आपल्याला काय करायचं आहे, डेफिनेशन बघितली प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलमची, आयडियल सिम्पल पेंड्युलमची बघितली. हे जे स्ट्रक्चर तयार झालंय काय बघा, इथं रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट नंतर काय आहे, स्ट्रिंग, आणि स्ट्रिंगला खाली काय जोडलाय, बॉब. आता ह्या बॉबला जर मी मीन पोझिशनवरने डिस्प्लेस केलं तर हा काय करेल, असं ऑसिलेट करेल अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. बॉब काय करेल, ऑसिलेट करेल. पण हे ऑसिलेशन SHM आहे का, हे ऑसिलेशन SHM आहे का. बरं, SHM असेल तर कशावरून SHM आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. ओके, पुढचा पॉइंट असणार आहे मोशन ऑफ सिम्पल पेंड्युलम ॲज अ SHM. पॉइंटचं नाव काय असणार, मोशन ऑफ सिम्पल पेंड्युलम ॲज अ SHM. हा पुढचा पॉइंट बघायचा आहे. बिफोर दॅट सगळ्यांनी ही डेफिनेशन लिहून घ्या, साईडला ही डायग्राम काढा. ओके, पॉइंटचं नाव काय सांगितलं मी पुढच्या, मोशन ऑफ सिम्पल पेंड्युलम ॲज अ SHM. चलो अभी देखते हैं सिंपल पेंडुलम SHM करतो का, सिंपल पेंडुलम SHM करतो का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. करत असेल तर कशावरनं करतो, त्याला काय कंडिशन आहे, त्या कंडिशनचं ती कंडिशन आपल्याला शोधून काढायची आहे. ओके, सो आपण काय करूया बघा, एक सिंपल पेंडुलम कन्सिडर करूया. ज्या सिंपल पेंडुलममध्ये एक बॉब असेल, मास आपण M घेऊया. बघा अशा प्रकारे लाईक दिस. हा काय असेल, रिजिड सपोर्ट. दिस विल बी द स्ट्रिंग. हा घेतला मी बॉब.
ओके. सो बघा इथं काय केलं मी, सुरुवात अशी करतो, कन्सिडर. आपल्याला काय करायचंय, सिंपल पेंड्युलम SHM परफॉर्म करतो ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. कायमस्वरूपी तो SHM करत नाही. अंडर सर्टन कंडिशन, एक सर्टन कंडिशन असते, ती कंडिशन सॅटिस्फाय केली तरच सिंपल पेंड्युलम काय करतो, ऑसिलेशन. ती कंडिशन कुठली ह्याचं उत्तर शोधायचं आपल्याला. सो पॉईंटचं नाव काय, पॉईंटचं नाव आहे मोशन ऑफ सिंपल पेंड्युलम ॲज SHM. त्याच्यामध्ये सुरुवातीला काय कन्सिडर करूया, कन्सिडर अ सिंपल पेंड्युलम having a bob of mass m and radius small r. म्हणजे हा जो बॉब आहे हा स्फेरिकल आहे ना, मग ह्याला काहीतरी रेडियस असेल की नाही, ती रेडियस किती घेतली मी, स्मॉल आर. ओके. इट इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट एस. म्हणजे हा जो आहे तो रिजिड सपोर्ट एस म्हटला, रिजिड सपोर्ट एस. ओके. बाय अन इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग ऑफ लेंथ स्मॉल एल. काय केलं बघा मी, हा जो बॉब आहे या बॉबचं मास किती घेतलं, स्मॉल एम. ओके. बॉबची रेडियस किती घेतली, स्मॉल आर. त्या बॉबला एका इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगनं रिजिड सपोर्टपासून सस्पेंड केलं, त्या स्ट्रिंगची लेंथ किती घेतली, एल. इथपर्यंत सगळ्याला समजलं. ओके. आता मी तुम्हाला लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम कशाला म्हणायचं सांगतो बघा. लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम म्हणजे काय, पॉइंट ऑफ सस्पेन्शन. हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून हा जो स्पियर आहे ना, ह्या स्पियरची जी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे बघा, इथं बरोबर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तर या पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून स्पियरच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला म्हणायचं लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आणि लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम मग किती असेल बघा, याच्यापासून इथपर्यंतचं डिस्टन्स एल आणि इथून ह्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स किती, स्मॉल आर म्हणजे रेडियस. म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम कशी असणार, किती असणार, कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस स्मॉल आर. काय सांगितलं मी, लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम बाई इथं लिहितो बघा, लेट लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस आर. कशी काढायची लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम मी सांगितलं, पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून ते बॉबच्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत. म्हणजे हा जो पॉइंट बघा इथं मी सर हे करतोय बघा, पॉइंट आउट करतोय, हा पॉइंट सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉब. या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ बॉबचं पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून म्हणजे या पॉइंट पासून जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला म्हणायचं लेंथ ऑफ सिंपल पेंड्युलम. आणि जी किती असते, कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल म्हणजे लेंथ ऑफ स्ट्रिंग प्लस स्मॉल आर म्हणजे रेडियस ऑफ बॉब एवढी असते. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. ठीक आहे. आता असं अज्युम करूया आपण, काय केलं, या पेंड्युलमला मीन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं बघा, पेंड्युलमला मीन पोझिशन पासून काय केलं, असं डिस्प्लेस केलं. म्हणजे बॉबला डिस्प्लेस केलं आणि बॉबला जेव्हा मीन पोझिशन पासून डिस्प्लेस करेन आणि सोडल्यानंतर हा बॉब काय करेल बघा, असं काय करेल, ऑसिलेशन करेल. काय, अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर का बघा, हा बॉब काय करणार, असं ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करेल. ही कुठली पोझिशन असणार, मीन पोझिशन. ही कुठली, एक्स्ट्रीम पोझिशन. ही कुठली, तर आता समजा मी मीन पोझिशनला नाव दिलं ओ, इकडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला नाव दिलं ए आणि इकडच्या एक्स्ट्रीम पोझिशनला नाव दिलं बी. ओके. बघा काय केलं, परत एकदा सांगतो. समजा मी बॉबला काय केलं, या मीन पोझिशन पासून काय केलं, डिस्प्लेस केलं आणि सोडलं, तर त्या इथं जे रिस्टोरिंग फोर्स आहे आपण बघितला, रिस्टोरिंग फोर्स तयार होईल. त्या रिस्टोरिंग फोर्समुळे तो बॉब असा काय करेल, ऑसिलेट करायला सुरुवात करेल. बरोबर, अबाउट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. इकडची एक्स्ट्रीम पोझिशन घेतली ए, इकडची पोझिशन घेतली बी. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता हा जो पेंड्युलम जेव्हा पॉइंट ए वर असेल, ओके, हे इथपर्यंत समजलं सगळ्यांना. बघा इथं लिहितो मी नाव, व्हेन, वरचं लिहिलं का सगळ्यांनी, लिहून घ्या. व्हेन पेंड्युलम इज ॲट पॉइंट ए. बघा हे लिहून घ्या, नोट्स महत्त्वाच्या काढा.
कारण ह्या ज्या नोट्स असणार आहेत ह्या तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी पण महत्त्वाच्या उपयोगाच्या पडणार आहेत. याच्यामधले काही ट्रिक पॉईंट्स असणार आहेत जे मी तुम्हाला त्या वेळेला सांगेन की अंडरलाईन करून घ्या. जसं की लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलमचा पॉईंट असेल, किंवा कुठल्या कंडिशनमध्ये सिम्पल पेंडुलम SHM परफॉर्म करतो तो पॉईंट असेल, किंवा पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलमचं इक्वेशन असेल, किंवा लॉज ऑफ सिम्पल पेंडुलम सारखा पॉईंट असेल. हे पॉईंट नीटसाठी, JEEसाठी, CETसाठी महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावर या परीक्षामध्ये MCQ याच्यापूर्वी पण विचारले गेलेले आहेत आणि इथून पुढे पण विचारले जातील. जे प्रिव्हियस MCQ विचारले गेलेले आहेत ते आपण नंतर ॲट द एंड ऑफ द चॅप्टर डिस्कस करणारच आहोत. पण एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो, बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं सिम्पल पेंडुलम हा स्टार क्वेश्चन आहे. म्हणजे आतापर्यंत 2000 तुम्ही अगदी 10 पासून जरी क्वेश्चन पेपर जर बघितले मार्च ऑक्टोबरचे, तर जवळपास 80% बोर्ड एक्झाममध्ये सिम्पल पेंडुलम विचारला गेलेला आहे. म्हणजे जे परीक्षा घेणारे लोक आहेत त्यांचा फार प्रिय असा, फार आवडणारा असा पॉईंट आहे हा सिम्पल पेंडुलम. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या, हे सगळं लिहून घ्या. बोर्ड एक्झामसाठी पण महत्त्वाचं आहे. बोर्ड एक्झामपेक्षा हे इम्पॉर्टंट कशासाठी आहे? एंट्रन्ससाठी. कारण एंट्रन्समध्ये या पॉईंटवर बऱ्यापैकी प्रश्न असतोच. ओके, सो कहाँ थे हम? ओके, इथपर्यंत समजलं आपलं. आता काय लिहिलं मी नाव, व्हेन पेंड्युलम इज ॲट पॉईंट ए. जेव्हा पेंड्युलम कुठं असेल? पॉईंट ए वर असेल. बघा, फोर्सेस, किती फोर्स ॲक्ट होणार? 2 फोर्सेस ॲक्ट्स ऑन इट. पेंड्युलम जेव्हा पॉईंट ए वर असेल तेव्हा पेंड्युलमवर टोटल 2 फोर्सेस ॲक्ट होणार. हे वरचं पुसतो मी, तुम्ही लिहून घेतलं असेल अशी आपण अपेक्षा करूया. घेतलं नसेल तर काय करा, मागे जावा, म्हणजे व्हिडिओमध्ये मागे जावा, व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, महत्त्वाचं आहे. किती फोर्सेस ॲक्ट होणार? 2. बघा, पहिला फोर्स म्हणजे या बॉबचं वेट, बॉबला काय ते वेट असेल की नाही? बॉब म्हणजे पोऱ्याचं नाव नाही बरं का. ओके, म्हणजे आपण म्हणतो हे बॉब, हाऊ आर यू, तसला बॉब नाही हा. तो पण बॉब असू शकतो, कुठल्या तरी पोऱ्याचं नाव असू शकतो बॉब, किंवा त्याचं नाव बाबूराव असलं तर त्याला बॉब म्हणू शकतात लोक. ओके, जोक्स पार्ट. ह्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्टेड असणार mg, पहिला फोर्स. आणि दुसरा फोर्स म्हणजे ह्या ऑसिलेटरी मोशनमुळे, किंवा याचं ऑसिलेटरी मोशन आहे याच्यामुळं या स्ट्रिंगमध्ये टेन्शन तयार होणार. त्याला मी म्हटलं T डॅश. काय म्हटलं? T डॅश. सो काय सांगितलं मी? बघा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बघा, मी जेव्हा ह्या पेंडुलमला इकडं काय केलंय? डिस्प्लेस केलंय, तेव्हा इथे एक अँगल तयार झालाय बघा, थीटा. ह्या अँगलला सेमी व्हर्टिकल अँगल, किंवा सेमी व्हर्टिकल अँगल म्हणण्यापेक्षा अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणू शकता तुम्ही. ओके, अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ पेंड्युलम असा पण शब्द तुम्ही वापरू शकता. ओके, किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर मॅक्सिमम असेल तर त्याला आपण अँग्युलर अँप्लिट्यूड म्हणतो. डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असेल तर काय म्हणतो आपण? अँप्लिट्यूड म्हणतो की नाही. तर हे जे थीटा आहे, ह्या थीटाला शब्द वापरायचा, ह्या थीटाला म्हणायचं अँग्युलर अँप्लिट्यूड. कारण आपण काय केलंय, ह्या पेंड्युलमला सर्टन अँगलनी डिस्प्लेस केलंय का? म्हणजे पेंड्युलमनी इकडं जेव्हा आपण त्याला डिस्प्लेस केलंय तेव्हा इनिशियल पोझिशन बरोबर त्या तुमच्या स्ट्रिंगनं काहीतरी अँगल केलाय, त्या अँगल थीटाला काय म्हणायचं? अँग्युलर अँप्लिट्यूड. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. ओके, मग बघा इकडे, नाउ व्हेन पेंड्युलम इज ॲट पॉईंट ए 2 फोर्सेस ॲक्ट्स ऑन इट. पहिला फोर्स नंबर 1, वेट ऑफ पेंड्युलम, वेट ऑफ बॉब mg. आणि दुसरा कुठला? टेन्शन इन द स्ट्रिंग, कुठला? T डॅश. बरोबर 2 फोर्सेस दिसतात का बघा सगळ्यांना? एक म्हणजे कुठला? mg जो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, आणि दुसरा टेन्शन T डॅश जो की अलॉंग द स्ट्रिंग आहे. इथे लिहितो बघा, mg व्हर्टिकली कसा? डाऊनवर्ड, आणि T डॅश अलॉंग लेंथ ऑफ स्ट्रिंग. बरोबर का? बघा, mg दिसतोय व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि दुसरा T डॅश दिसतोय का? अलॉंग द लेंथ ऑफ स्ट्रिंग. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता मी काय करतो, हा जो वेट mg आहे की नाही, म्हणजे पुढच्या प्रोसेससाठी, पुढच्या सिम्प्लिफिकेशनसाठी ह्या mgला मी काय करतो? 2 कंपोनेंट्समध्ये रिझॉल्व करतो. बघा, mg कॅन बी रिझॉल्व्ड into 2 components. mgला मी काय केलं? 2 कंपोनेंट्समध्ये रिझॉल्व केलं. पहिला कंपोनेंट घेतला mg cos थीटा, आणि दुसरा कंपोनेंट घेतला डायरेक्टेड टुवर्ड्स मीन पोझिशन
mg sin थिटा. मी काय केलं बघा, कुणाला रिझॉल्व केलं, कुणाला रिझॉल्व केलं, mg ला रिझॉल्व केलं. किती कंपोनेंट्समध्ये रिझॉल्व केलं, 2 कंपोनेंटमध्ये. कुठल्या कुठल्या बघा, हा एक पहिला कुठला घेतला, हा कुठला घेतला mg cos थिटा, आणि इकडचा कुठला घेतला mg sin थिटा. सो काय लिहिलं बघा मी, mg कॅन बी रिझॉल्व्ड इनटू 2 कंपोनेंट्स. फर्स्ट कुठला mg cos थिटा, काय करतो हा mg cos थिटा, विच बॅलन्सेस द टेन्शन दॅट mg cos थिटा दॅट. बघा mg cos थिटा असा खाली डायरेक्टेड आहे आणि t डॅश वर डायरेक्टेड आहे का, म्हणजे हा mg cos थिटा काय करतोय, t डॅशला काय करतोय, दॅट बॅलन्सेस t डॅश सेकंड mg sin थिटा. आता हा mg sin थिटा कुणीकडे डायरेक्टेड आहे बघा, मीन पोझिशनकडे डायरेक्टेड आहे का, बरोबर. बघा डायरेक्शन बघा, mg कोणाची, थिटाची, कुणीकडे डायरेक्टेड आहे, मीन पोझिशनकडे. आणि जो कुठला फोर्स मीन पोझिशनकडे डायरेक्टेड असणार तो काय प्रोव्हाइड करणार, रिस्टोरिंग फोर्स. हा mg sin थिटा कुणीकडे डायरेक्टेड आहे, मीन पोझिशनकडे, म्हणून मी असं लिहिलं mg sin थिटा प्रोव्हाइड्स काय, कुठला फोर्स, रिस्टोरिंग फोर्स, बरोबर. बघा म्हणजे देअरफॉर मी असं लिहू का, किंवा बॅलन्सेस प्रोव्हाइड्स रिस्टोरिंग फोर्स म्हणू शकतो आपण, देअरफॉर असं लिहू का, रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल टू minus of mg sin theta. Negative sign indicates that restoring force F आणि angular displacement, angular amplitude किंवा angular displacement theta हे कोणी एकमेकांना कसे असतात, oppositely directed असतात. So negative sign indicates that force and displacement these two are oppositely directed. So काय लिहिलं बघा मी, F is equal to minus mg sin theta. का लिहिलं, कारण हा mg sin theta कुणीकडे डायरेक्टेड आहे, मीन पोझिशन कडे डायरेक्टेड आहे का, हा का प्रोव्हाइड करतोय, येस काय प्रोव्हाइड करतोय, हा रिस्टोरिंग फोर्स. देअरफॉर काय लिहिलं, F इज इक्वल टू मायनस mg sin थिटा. ओके, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता हे पुढचं तुम्ही वरचं लिहून घेतलं असेल, नसेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता मी तुम्हाला साईनचा एक साईन अँगलची एक प्रॉपर्टी सांगतो. इफ थिटा इज व्हेरी स्मॉल, if theta is very small, then sin theta is approximately taken as theta. साइन थिटाची व्हॅल्यू किती घेतली जाते, थिटा घेतली जाते. मग अज्यूम करा इथं जी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे ती अतिशय स्मॉल आहे. नाव अज्यूम दॅट the angular amplitude theta इज व्हेरी स्मॉल. म्हणजे इथला जो थिटा आहे तो अतिशय कसा घेतला आपण, स्मॉल घेतला. देअरफॉर एफ इज इक्वल टू काय येणार, mg इंटू थिटा. येईल का, काय येईल, कारण थिटा जर स्मॉल असेल तर साइन थिटा आपण अप्रॉक्सिमेटली किती घेतो, थिटा घेतो. मग असं अज्यूम केला आपण की इथला जो अँगल थिटा आहे किंवा ही थिटाला काय म्हटलंय आपण, अँग्युलर अँप्लिट्यूड. म्हणजे ज्या जो अँगलने आपण काय केलंय त्या ह्याला म्हणजे इथून आपण मीन पोझिशनवरून डिस्प्लेस केलं की स्ट्रिंगने जो काही अँगल केलेला आहे, ओके, तो जो अँगल आहे तो अतिशय स्मॉल आहे असं अज्यूम केला आपण. ओके, त्याला नाव दिलं आपण अँग्युलर अँप्लिट्यूड. ती अँग्युलर अँप्लिट्यूड जर अतिशय स्मॉल असेल तर काय सांगितलं मी, थिटा ती घेतला आपण. साइन थिटाची प्रॉपर्टी आहे, साइन थिटा जर म्हणजे थिटा जर व्हेरी स्मॉल असेल तर साइन थिटा अप्रॉक्सिमेटली किती घेतो आपण, थिटा. सो इक्वेशन काय आलं बघा, अज्यूम दॅट द अँग्युलर अँप्लिट्यूड इज व्हेरी स्मॉल, देअरफॉर एफ इज इक्वल टू काय, मायनस mg थिटा. बघा आता फ्रॉम द डायग्रॅम, हे पुस्तक लिहून घेतलंय तुम्ही, व्हेरी गुड. फ्रॉम द डायग्रॅम फॉर डायग्रॅमवरनं बघा. आता समजा असा अज्यूम करा, हा थिटा अँगल आहे आपल्याकडे. समजा मी जर ह्याला आर्क लेंथ कन्सिडर केलं तर हे डिस्टन्स मी समजा किती घेतली, डिस्प्लेसमेंट एक्स घेतली, बरोबर. तर आपल्याकडे फॉर्म्युला काय असतो, आर्क लेंथ इज इक्वल टू किंवा अँगल इज इक्वल टू काय असतो, आर्क लेंथ अपॉन रेडियस फ्रॉम द डायग्रॅम. मग त्या लॉजिकनुसार बघा, समजा मी हे आर्क लेंथ घेतली, ही एल जर रेडियस घेतली तर थिटा इज इक्वल टू काय येणार, आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ किती घ्यायची, एक्स, रेडियस किती घेतली, एल. फ्रॉम द डायग्रॅम थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन
एल, कॅपिटल एल घेऊया, लेंथ ऑफ पेंडुलम घेणार आहे ना आपण. सो थिटा इज इक्वल टू काय आलं, एक्स अपॉन एल. ओके, थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल जर आलं तर देअरफॉर इक्वेशन काय येईल, कारण हे आरची व्हॅल्यू अतिशय स्मॉल, आपण घेतानाच कॅपिटल एलच घेऊया ना, टोटल इथून घेणार आहे ना आपण, मग आर्क लेंथ टोटल किती घेतली, कॅपिटल एल. सो थिटा इज इक्वल टू किती आलं, एक्स अपॉन कॅपिटल एल. पुट दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन, व्हॉट यू गेट, एफ इज इक्वल टू मायनस एम जी. थिटाच्या जागी किती पुट करायचं, एक्स अपॉन एल, म्हणजे एक्स अपॉन एल. बरोबर. आता बघा, देअरफॉर डायग्रामचं काम झालंय आता, बरं नाही असू द्या, राहू द्या, इथं एवढ्यात ॲडजस्ट करतो मी. देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस एम जी अपॉन एल इंटू एक्स. काय केलं मी, हे एल जे एक्सच्या डिनॉमिनेटरमध्ये ते कुणाच्या डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं, एलच्या. बघा, देअरफॉर एफ इज इक्वल टू किती आलं, मायनस एम जी अपॉन एल इंटू एक्स. आता इथं बघा, एम म्हणजे मास कॉन्स्टंट, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट, आणि आपली स्ट्रिंग कशी आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, म्हणजे हे कॅपिटल एल पण कसं असणार, कॉन्स्टंट असणार की नाही. देअरफॉर इक्वेशन असेल का बघा, एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स ॲज एम जी अपॉन एल इज कॉन्स्टंट. आपण असं अजून करूया, एम जी अपॉन एल कसा आहे, कॉन्स्टंट. मग आता एम जी अपॉन एल कॉन्स्टंट असेल तर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स. बरोबर. अँड दिस इज नथिंग बट कंडिशन फॉर एस एच एम. आपण एस एच एमची डेफिनेशन काय सांगितली, एफ म्हणजे रिस्टोरिंग फोर्स, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट. आठवा एस एच एमची डेफिनेशन, द ऑसिलेटरी मोशन इन विच restoring force is directly proportional to displacement and these two are oppositely directed. होती का डेफिनेशन, तीच कंडिशन इथं लावते का बघा. हा एफ कोण आहे, रिस्टोरिंग फोर्स, एक्स कोण आहे, डिस्प्लेसमेंट. याचा अर्थ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट these two are oppositely directed. म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून काय आहे, कंडिशन फॉर एस एच एम आहे. कुणासाठी काढला आपण, सिंपल पेंड्युलमसाठी. सिंपल पेंड्युलमसाठी आपण कंडिशन फॉर एस एच एम डिराईव्ह केली. याचा अर्थ तुमचा सिंपल पेंड्युलम काय करतोय, एस एच एम परफॉर्म करतोय, प्रोव्हाइडेड दॅट. हे कधी शक्य झालं, जेव्हा आपण हे अज्युम केलं, काय, अँग्युलर थिटा किंवा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर अँप्लिट्यूड थिटा कशी आहे, एकदम स्मॉल आहे. हिता आपण थिटा अतिशय स्मॉल केला म्हणून हे डिराईव्ह करू शकलो की नाही. म्हणजे मी मगाशी सुरुवातीला काय सांगितलेलं, सिंपल पेंड्युलम काय करतो, एस एच एम परफॉर्म करतो. सिंपल पेंड्युलम काय करतो, एस एच एम परफॉर्म करतो. कधी करतो, अंडर सर्टन कंडिशन म्हटलेलं की नाही. ती कंडिशन अशी आहे, थिटाची व्हॅल्यू म्हणजे अँग्युलर अँप्लिट्यूडची व्हॅल्यू कशी आहे, स्मॉल पाहिजे. दिस इज नथिंग बट कंडिशन फॉर कुणासाठी, एस एच एम. ओके, ही दुसरं तिसरं काय नसून काय आहे, कंडिशन फॉर एस एच एम आहे का. देअरफॉर बघा, इथं लिहितो, डायग्रामचं काम संपलंय आपलं. देअरफॉर वी कॅन, एकच मिनिट हा, ओके, आय एम बॅक. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. मग काय सांगितलं मी, देअरफॉर वी कॅन कन्क्लूड दॅट, काय कन्क्लूड करू शकतो बघा, द बॉब ऑफ सिंपल पेंड्युलम परफॉर्म्स एस एच एम. सिंपल पेंडुलमचा बॉब काय करतो, एस एच एम परफॉर्म करतो अंडर काय, सर्टन कंडिशन. बॉब ऑफ सिंपल पेंडुलम पण काय करतो, एस एच एम परफॉर्म करतो अंडर सर्टन कंडिशन, दॅट इज अँग्युलर अँप्लिट्यूड थिटा मस्ट बी very small.
समजलं का? मी सुरुवातीला काय सांगितलेलं तुम्हाला, SHMचा तो तुमचा जो बॉब आहे, सिंपल पेंडुलमचा जो बॉब आहे तो काय परफॉर्म करतो, SHM. त्यासाठी काय बघितली आपण, कंडिशन सांगितलं सुरुवातीलाच. तो कायमस्वरूपी SHM परफॉर्म करतो का, तर नाही करत. अंडर सर्टन कंडिशनच तो SHM परफॉर्म करतो. ती सर्टन कंडिशन काय आहे, तो जो अँगल आपण बघितलेला, डायग्राम आठवत असेल तुम्हाला, तो जो अँगल बघितलेला थिटा, ज्याला म्हटलेलं काय आपण, अँग्युलर अँप्लिट्यूड, ती कशी असली पाहिजे, स्मॉल असली पाहिजे. म्हणजे अँग्युलर अँप्लिट्यूड स्मॉल असेल तरच आपण साइन थिटाच्या जागी किती घेऊ शकतो, थिटा घेऊ शकतो. आणि मग थिटाच्या जागी x/L पुट करून हे इक्वेशन प्रूव्ह करू शकतो. याचा अर्थ सिंपल पेंडुलमचा बॉब SHM परफॉर्म करतो अंडर सर्टन कंडिशन. ती कंडिशन आहे काय, angular amplitude, that is theta must be very small. Okay, so that's all about motion of simple pendulum as a SHM. सिंपल पेंडुलम सुद्धा SHM परफॉर्म करतो. कधी करतो, कसा करतो, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण ह्या डेरिवेशन मध्ये समजून घेतलेलं आहे. ओके, आणि काय तुम्हाला काय डाऊट्स असतील तर तुम्ही माझ्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲप थ्रू करू शकता, चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून मला तुम्ही डाऊट तुमचे विचारू शकता. मी तुमच्या क्लिक करेनच. आता पुढचा पॉईंट, ह्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, पुढचा पॉईंट काय असेल, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. मगाचं इक्वेशन काय होतं आपलं, F इज इक्वल टू काय होतं, -mg x/L. बरोबर, हे इक्वेशन होतं. समजा ह्याला मी नाव दिलं इक्वेशन नंबर 1. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ F इज इक्वल टू काय असतं, m × a. इक्वेशन नंबर सेकंड. दोघांना इक्वेट केलं तर दोघांची LHS कशी सेम, RHS पण कशी असणार सेम. देअरफॉर m × a इज इक्वल टू काय बघा, -mg x/L. बरोबर, mm काय झालं, कॅन्सल. देअरफॉर a इज इक्वल टू काय आलं बघा, काय आलं, -g x/L. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. ओके, आता बघा, वी हॅव ॲक्सेलरेशन ऑफ SHM. आता आपल्याला माहिती आहे सिंपल पेंडुलम काय, बॉब काय करतोय, SHM परफॉर्म करतोय. मग SHMच्या ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय असतं आपल्याकडे, -ω²x असतं का. मग ते इक्वेशन बघा, समजा हे इक्वेशन 4 घेतलं. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 कम्पेअर करा. दोघांची LHS कशी आहे, सेम. RHS पण कशी असणार, सेम. मग इक्वेट करूया का दोघांना. मग इक्वेशन काय येईल बघा, -ω²x इज इक्वल टू काय, -g x/L. बघा, मायनस मायनस काय झालं, कॅन्सल. x काय झालं, कॅन्सल. देअरफॉर ω² इज इक्वल टू काय, यस, g/L. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय, √g/L. ओके, इथपर्यंत समजलं. बट ओमेगा इज इक्वल टू 2π/t. देअरफॉर t इज इक्वल टू काय येईल बघा, 2π/ω येईल का. हे फॉर्म्युला आपण बघितलं आहे. ओमेगा इज इक्वल टू काय असतं, 2π/t. म्हणजे t म्हणजे पिरियड, ते तिथं t' होतं. ते t' म्हणजे टेन्शन होतं. टेन्शनमध्ये आणि पिरियडमध्ये कन्फ्यूज होणे का नाही. ओके, सो बघा, t इज इक्वल टू काय येणार, 2π/ω. देअरफॉर t इज इक्वल टू 2π. आपण ओमेगाची किंमत किती काढली आपण, √ यस, g/L. देअरफॉर t इज इक्वल टू 2π √L/g. याला बॉक्स करतो मी, या बॉक्सलाच म्हणायचं इक्वेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. बघा, मी परत एकदा सांगतो, दिस इज व्हॉट इक्वेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. परत एकदा सांगतो काय केलं बघा. हे इक्वेशन मगाशी आलेलं आपलं आबांच्या दुसऱ्या लॉ प्रमाणे. आबा कोण, न्यूटन आबांच्या दुसऱ्या लॉ प्रमाणे काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. हे दोन इक्वेशन्स घेतले, दोघांना इक्वेट केलं, हे ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काढलं. पण ॲक्सेलरेशनचं ऑलरेडी SHMचं हे इक्वेशन आहे आपल्याकडं. ह्या दोघांना इक्वेट केलं, ओमेगाची व्हॅल्यू काढली, √g/L. पण ओमेगाची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे, 2π/t. देअरफॉर t इक्वल टू किती, 2π/ω. आणि देअरफॉर t ओमेगाच्या जागी ही व्हॅल्यू पुट केली. देअरफॉर t इज इक्वल टू काय, 2π √L/g. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, ते पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचं इक्वेशन समजलं. आता
मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं जे घड्याळाचं पेंड्युलम असतं क्लॉकचं, त्याला सेकंड्स पेंड्युलम म्हणतात. का म्हणतात त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं. अगोदर सेकंड्स पेंड्युलम कशाला म्हणायचं ते बघायचं आहे. घड्याळाचं पेंड्युलम सेकंड्स पेंड्युलम का असतं त्या प्रश्नाचं उत्तर बघायचं आपल्याला. लॉज ऑफ सिम्पल पेंड्युलम नावाचा काही पॉईंट, म्हणजे या पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलमवरनं सिम्पल पेंड्युलमचे काही लॉ आपण सांगू शकतो. ते लॉ कसे आहेत ते बघायचं आहे. काही स्पेशल केसेस आहेत ते बघायचं आहे. ओके, हे सगळं आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, आयडियल सिम्पल पेंड्युलम कशाला म्हणायचं, सिम्पल पेंड्युलम कशाला म्हणायचं, सिम्पल पेंड्युलम, प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. मग त्याच्यानंतर आपण बघितलं सिम्पल पेंड्युलम SHM करतो का, तर उत्तर होतं हो करतो अंडर सर्टन कंडिशन. आणि ती सर्टन कंडिशन काय होती, अँग्युलर अँप्लिट्यूड थिटा मस्ट बी व्हेरी स्मॉल. ते आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं. आणि त्याच्यानंतर आपण पिरियड ऑफ सिम्पल पेंड्युलमचं पण इक्वेशन फाइंड आउट केलं. ते इक्वेशन T = 2π√L/G. ओके, पर्यंत सगळ्यांना समजलं. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ओके, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.